घरातली गृहिणी, ती वर्किंग वुमन असो किंवा हाऊसवाईफ, दिवसभर घरातल्या सर्वांचा विचार करत असते. पण तिच्या मनाचं काय? घरातली देवपूजा करताना ती पूर्णपणे स्वतःची असते. कारण देवपूजा करताना मनात येणारा भाव तिला स्वतःला शोधायला मदत करतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिच्या मनात असंख्य विचारांचं वादळ असतं. रात्री झोपण्याआधी, संध्याकाळच्या देवपूजेच्या वेळेस ते विचारांचं वादळ मात्र एका रांगेत देवासमोर स्पष्ट होतं. मनातल्या गोष्टी, न मिळणाऱ्या प्रश्नांना देवपूजा करताना क्लॅरिटी मिळते. तिथे ती देवाला सगळं काही सांगत असते. खरं तर ती स्वतःशीच बोलत असते. त्या थोड्याशा वेळात पण ती देवासमोर स्वतःसाठी काहीच मागत नाही. सध्याच्या धावपळीच्या काळात संध्याकाळची देवपूजा, घंटेचा आवाज, दारापुढे पणती क्वचितच कोणाच्या घरात दिसेल. पण देवाऱ्यात मंद प्रकाशात तेवणारा हा दिवा हे घरात स्थिरता निर्माण करत असतं. थकलेल्या जीवाला, त्यांच्या विचाराला ते स्थिर करत असतं. थोडक्यात काय तर संध्याकाळची देवपूजा म्हणजे स्वतःला स्वतःकडे बघण्याचं एक निमित्त असतं. परमेश्वराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची जागा आणि उद्यासाठी पुन्हा उभं राहण्याचं बळ असतं. देवपूजा फक्त देवाची आराधना नसून स्वतःला पुन्हा चार्ज करण्याची एक संधी असते. संध्याकाळची देवपूजा ही फक्त देवपूजा नसून ते स्वतःसाठी आपण निवडलेलं थोडेसे क्षण असतात जे प्रत्येकाने जगायचे असतात.